साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील. मित्रांनो, मी चाललोय उटीला आणि सर्व फॅमिली तिकडे आहे, तर फॅमिली जवळ चाललोय आता आणि मामा सोडायला आलेत आम्हाला. आणि हे बघा आपल्याजवळ आता चाचू आहेत आणि पूर्ण फॅमिली तिकडे आहे. चला तुमची फॅमिली सोबत भेट करून देतो. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. हे बघा इकडे मामा मला ड्रॉप करायसाठी आले आणि पूर्ण फॅमिली आतमध्ये बसली. पण मित्रांनो, मी इंट्रो खूप घाई गडबडीत केला आहे, पण मी परत एकदा तुम्हाला माझ्या फॅमिलीसोबत भेट करून देईन. पहिला एअरपोर्टला पोचूया आपण, त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण फॅमिलीसोबत भेट करून देतो. कारण की तिकडे सर्वजण भेटते आणि आम्ही आता डिवाईड करून चाललो आहे, त्यामुळे अर्धीच फॅमिली बघायला भेटते. तर चला आता CNG भरायला घेतलं आहे टॅक्सीमध्ये. सगळीजण आता पोचलेच आम्ही एअरपोर्टला आणि वेट करायला लागेल फ्लाईटचा, कारण की आमची आता 6:30ची फ्लाईट आहे. तर मंडळी, आपण आता एअरपोर्टमध्ये एंट्री घेतलेली आहे आणि सर्वात आधी मी तुम्हाला माझ्या फॅमिलीला इंट्रोड्यूस करून देतो. बघा, गोइंग टू उटी, चलो. सगळी जण आता फुल फॉर्म मध्ये आहेत. तुम्हाला आज तर खूप धमाल मस्ती, आज तर तुम्हाला खूप धमाल मस्ती पाहायला भेटणार आहे. हे बघा इकडे टीम मीटिंग चालू आहे दोघांची. दिसलं का? हां दिसलं ना. चलो मित्रांनो, आपण आता बोर्डिंग करायला आलोय आणि बोर्डिंग झाल्यानंतर मस्तपैकी आराम करायचा, नाश्ता करायचा, पोट भरून घ्यायचा, कारण की भूक खूप लागली. सकाळीच आपण आलेलो आणि पूर्ण लवकर आलेलो आहे. हां, 3 वाजताच निघालोय चाचूच्या मर्जी मुले. परत ते 3ला तर निघालं. मी सांगून एकलाच निघणार होतो. फॅमिली घेऊन इकडे झोपायला लागले असतं. भाऊ भांडी घेतले तुमची, बघा टोप सगळं घेतलं, जाऊन जेवण करणार आहे. तर मित्रांनो, आता फायनली तिकीट्स पण आलेले आहेत आणि बोर्डिंग पण झालेली आहे आपली आणि आपण रेडी झालोय फ्लाय करायसाठी. काय बाबू? तर मित्रांनो, आमची बोर्डिंग झालेली आहे, सर्व चेकिंग झालेली आहे. आता सर्वजण फोटोशूट करायला लागलेत. आय लव्ह मुंबईच्या जवळ. आणि इकडे बच्चा पार्टी पण कंटाळलेली आहे, कारण की खूपच लवकर उठलोय आम्ही आज. तर झोप पण आले खूप. तर फ्लाईटमध्ये झोपायचा प्रयत्न करू, पण तुम्हाला व्ह्यू पण दाखवायचा. मॉर्निंग व्ह्यू पण खूप छान प्रकारे येणार आहे फ्लाईटमधून, ते पण दाखवणार आहे मी तुम्हाला. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. ते बघा दोघं जण बघा, छोटी मंडळी बघा, दोघं जण पुढे 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 पडत आहेत सगळी जण. चलो उटी. अजूनपर्यंत मॉर्निंग झाली नाही आहे, पण मॉर्निंग जेव्हा होईल तेव्हा व्ह्यू बघायसारखा असेल, तेव्हा तुम्हाला दाखवतो. Check out the Mumbai city. तर मित्रांनो, आता मॉर्निंगचा ब्रेकफास्ट आपण हवेत करणार आहोत. सगळेजण आता ब्रेकफास्ट करायला बसतात.
व्ह्यू बघा बाहेरचा वरतून. तर मित्रांनो आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून कोईमतूर एअरपोर्टला पोहोचलो आहे आणि बघा तुम्ही पाहू शकता तर बॅग घ्यायची आहे आपल्याला. तर मित्रांनो नाश्ता खूप छान होता कोईमतूरचा आणि आपण आता ईशा फाउंडेशनच्या जवळ आहे. तुम्ही ती पाहिलीच असेल ती मूर्ती शंकराची, त्याच्यावर रात्री लाईट शो होतो. मला दाखवलं अशी मूर्ती आहे शंकराची बघा. हर हर महादेव. चला मित्रांनो आता एन्जॉय करायसाठी आपण बैलगाडीत बसलेलो आहे. बैलगाडी बोलायला हरकत नाही बघा, सगळी छोटी मुलं बसलेत. ध्यान लिंगन समजलं. ध्यान लिंगन समोर हे बघा मित्रांनो किती छान वाटते पायासाठी. हर हर महादेव, जय श्री महाकाल. मित्रांनो तुम्हाला कमेंट करायचे हर हर महादेव. खूप भारी. आणि आज सोमवार पण आहे तर दर्शन पण करून झाले आपलं. खूप भारी वाटते बघायसाठी. पण आता दर्शन करून घेऊया महादेवाचं. दर्शन करून घेऊया पहिला. मित्रांनो इकडे शंकराची पिंडी आहे आणि शूट करू नाही शकत. मी गंगाजल घेतलाय पिंडीवर अर्पण करायसाठी. हे बघा मित्रांनो व्ह्यू बघा किती छान वाटतोय पायासाठी. खूप भारी. आणि ती तुम्हाला झाडं दिसत आहेत, सगळी झाडं सुपारीची आहेत. आणि व्ह्यू बघा एक नंबर, क्लाउडी वेदर. आणि असेच व्ह्यू तुम्हाला हर एक ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहेत या जर्नीच्या. तर पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका. मित्रांनो आपलं दर्शन खूप छान प्रकारे झाले आणि आता आपण चाललोय कुटीला. इकडून 40 किंवा 50 किलोमीटर आहे. तर तुम्हाला ट्रॅव्हलिंग दाखवतो मी आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू आहे. या ब्लॉगमध्ये खूप धमाल मस्त येणार आहे. आता या ब्लॉगचं स्टार्टिंग आहे फक्त, पण हा या ब्लॉगमध्ये खूप धमाल मस्त येणार आहे. मला माहिती आहे मी अजूनपर्यंत काहीतरी क्रेझी नाही केलं, पण हां पुढच्या काही क्षणात होऊ पण शकते क्रेझी काहीतरी. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे, दुसरं काय नाही. चला तर मंडळी आपण आता दुपारच्या जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये थांबलो आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान असं जेवण आहे. थाली आहे. आज आपला उपवास आहे म्हणून थाली मागवतो, व्हेज थाली मागवतो. बघा मस्तपैकी दही आहे, खिचडी आहे, भात आहे, भाजी आहे, लोणचं आहे, चपाती आहे आणि गाजरची भाजी आहे आणि शीर आहे. खूप छान असं जेवण आहे. मी तुम्हाला जेवण भेटतो, मला खूप भूक लागली. तर मंडळी आपण आता जेवून निघालेलो आहे आणि आता आपल्याला घाट लागलाय आणि बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तर मंडळी फायनली आपण उटीला पोहोचलेलो आहोत 4 तासाच्या प्रवासानंतर, म्हणजे खाऊन पिऊन 4 तासाच्या प्रवासानंतर. आणि आपण आता मँगो हिलमध्ये थांबलोय. तुम्हाला रूम पण दाखवतो आणि रूमच्या डिटेल्स पण देतो. हे बघा रूम मित्रांनो, खूप भारी रूम आहे, खूप छान रूम आहेत. व्ह्यू बघा, व्ह्यू मॉर्निंग व्ह्यू तर याच्यावर भारी असेल. बघायला गेलं तर काय वाटते बघायसाठी. तर मित्रांनो फ्रेश होऊन आता बाहेर निघालोय, मार्केटमध्ये चाललोय आणि इकडे थंडावा खूप आहे. हे बघा सगळ्यांनी स्वेटर घातले, छोट्या मंडळींनी. हे बघा तर मार्केटमध्ये जाऊया, 5 मिनिटाच्या अंतरावर आहे मँगो हिल्स पासून, तर तिकडेच जाऊया. तर मित्रांनो फायनली आपण आता मार्केटमध्ये पोहोचलेलो. तर चला आता शॉपिंग करूया, मार्केट बघूया, सर्व काही करूया. लेट्स गो.
तर मंडळी आपण आता ग्रोसरी मार्केटमध्ये आलोय. तर की रॅन्डम गोष्टी घ्यायच्यात आपल्याला, जशी की चिप्स घेतात छोटी मुलं, खायची गोष्ट घेते. खूप काही आहे इकडे घेण्यासारखं आहे बघा. इकडे लोणचं पण आहे, पिकल्स आहेत, खूप छान असं. इकडे खूप थंडी आहे म्हणून आम्ही आता खाली आलोय सूप पियासाठी छोट्या मंडळीला घेऊन. मित्रांनो मस्तपैकी भारी एकदम आपलं कॉर्न सूप आलेलं आहे आणि इकडे सर्वजण मंचाव सूप पित आहेत. हे बघा मशरूम चिल्ली पण आलेली आहे, खूप छान अशी मशरूम चिल्ली. कनिष्ठ सूप कसं आहे? मस्त आहे.